म्हणजे दारिद्र्यात शिक्षण घेऊन श्रीमंत घरच्या मुलींना पटवायचं, त्यांना आपल्या जाळ्यात फासून त्यांची श्रीमंती हडपायची, असंच ना? अरे तू कुणावर प्रेम करतोस माहितीये का तुला? अरे या सेठ जगमोहन श्रीवास्तवच्या एकुलत्या एक लाडक्या बहिणीवर जा जा, एखादा व्यवसाय कर, नोकरी कर, पैसा मिळव आणि नंतरच माझ्या कांचनकडे. त्या सगळ्या 2 लोकांनी आपली कंप्लेंट केली होती त्या इन्स्पेक्टरला, त्यातला एक सापडला. ताई, तू स्वतः उपाशी राहून आम्हाला घास भरवलीस. अगं लहान असताना आम्हाला चालायला शिकवलीस म्हणून आज आम्हाला हे दिवस पाहायला मिळत आहेत. श्रीमंताच्या मुलीवर गरीब मुलांनी प्रेम करू नये असं कुठल्या पुस्तकात लिहून ठेवलंय का? मी जाईल त्यांच्याकडे, त्यांच्या पाया पडेल, त्यांना विनवणी करेन, वेळ आली तर पदरपासून त्यांच्या पुढे तुझ्या प्रेमाची भीक मागेल. पाहत आहे का माझा उपाय? तुझ्या टोंगरा 1 मिनिटात दुखना काढ, तू झोप. तुझ्या मागं 3 पोरं धावत गेले. 3 अरे 8 लागू दे ना, तरी माझी पोरगी पेलवून टाकल. तुझ्या मायचा सक्का नवरा मोठा साजरा ना गे. या सेठ जगमोहनच्या रस्त्यात जो आडवा आला ना, त्याला समीर सोडत नाही. हो, या जगात एखादी स्त्री जर एखाद्या पुरुषावर प्रेम करत असेल ना, तर ती त्यालाच आपला देव मानत असते. खूपच त्याग केलेला दिसतोय तुम्ही तुमच्या भावासाठी, नाही? तेव्हा मी तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या सुखामधून त्यातले काही क्षण बघितले, तर त्यात गैर काय आहे? जगमोहन, आय एम अ बिझनेसमॅन आणि माझा धंदाच आहे. इस हात दो और इस हात लो. अरे नीच माणसा, शेवटी उतरला ना आपल्या खऱ्या अवकातीवर. अजून शब्द बाहेर पडेल ना, त्याच वेळी त्या क्षणाला तुझा भाऊ संपला म्हणून समज. नाचना तुनी रंग महाली, नाचना तुनी रंग महाली. पण ह्या लावणीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये मला उंच शिखरापर्यंत पोहोचायचंय. आपण लग्न करणार आहोत. नाही, मला माफ कर ग. एका सुहासिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र क्षणात तोडून ते बाजारात नेऊन विकायला भाग पाडते ही दारू. फुल याला काटे दे तू माझ्या वाट्याला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. काय होत आहे? कांचन जे बोलतीये ते सत्य. ही तुझी बहीण लग्न आधीच आई होणार. तुझा आदित्य आजपासून मेलाय. छी, मला तर तुला बहीण म्हणायला लाज वाटत आहे. अगं हो, एखाद्या वारा कण्याला लाजवेल एवढं मोठं काम केलं तू. भावासाठी अर्पिल जीवन, भावासाठी अर्पिल जीवन, हीच का बहिणीची माया. की मी माणूस आहे आणि माणसासारखा जगेन आणि माणसासारखाच वागेन, तुमच्यासारखा शैतान बनून नाही. अरे जा, तू काय नोकरीहून करतोस मला? अरे मी चुकतो तुझ्या नोकरीवर. अगं लग्न म्हणजे तुला बाहुल्या बाहुलीचं खेळ वाटलं की काय? पण तू माई या नावाला कलंक आहेस, कलंक. स्वतःच्या शरीराची भूक भागवणारी अवदश आहेस, अवदश. आज तर मला तिला ताई म्हणायला लाज वाटत. अशी बोलणार नाहीस तू, अशी बोलणार नाहीस, अशी बोलणार नाहीस. रामखोर आपल्यासाठी बोलत सोड मला, सोड म्हणते ना. ही शब्द स्वतःलाच संपवून टाकते. अगं पाठच्या भावांना एवढं वाढवलंस, शिकवलंस, मोठं केलंस. काय केलं त्यांनी? तुला सरळ कुठलाही मागचा पुढचा विचार न करता घराच्या बाहेर काढलं. पण तुझा भाऊ ज्या ठिकाणी भेटेल ना, त्याच ठिकाणी त्या साल्याचा जिवंत नाही काढलं तर नाव सांगणार नाही, पंकज म्हणून. या सारख्याच्या 1.5 दमडीच्या शब्दावरती कोण विश्वास करतो? मी देखील कांचन आहे म्हटलं, कांचन. काही कच्च्या गुरुची चेली नाहीये. कांचन,
कांचन तू कधी आई होऊ शकत नाहीस का? मीच तान्ह्या बाळा पायी तुझ्या सोनवाडा. पण आज मी याला अरे हो, पण तू मला तू दत्तक मुलगा आणून देणार होतस ना, काय झालं त्या दत्तक बाळाचं? चल निघ या घरातून. स्वतःच्या पत्नीवर ते हात करतोस? स्वतःची? अगं तू कलंकित आहेस, कलंकित. म्हणून माझ्या मार्गात कोणी यायचं नाही, नाहीतर त्याची काही खैर नाही.